नमस्कार, माझ्या तुझं तू खा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी अश्विनी. आज आपण बनवणार आहोत गव्हाची खीर. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. जोड गहू, तांदूळ, गूळ, खोबरे, भाजलेली बडीशेप आणि विलायची, काजू, बदाम. मी इथे जोड गहू घेतलेत. त्यालाच आपण खपली गहू असं म्हणतो, जो एक पारंपरिक पौष्टिक गहू आहे आणि त्यात फायबर जास्त आणि ग्लुटेन कमी असते, ज्यामुळे तो पचनासाठी हलका आणि आरोग्यासाठी लाभदायक मानला जातो. आपण हा गहू स्पेशली पुरणपोळी किंवा खीर पदार्थांसाठी आपण वापरतो. पाण्याने शिंपडायचं, म्हणजे ओलसर झालं पाहिजे. अति पाणी नाही ओतायचं. आपल्या हाताला ओलसर लागलं पाहिजे. थोडं थोडं करून शिंपडायचं. आपल्याला ओलसर जाणवते बघा. असे ओलसर झाले पाहिजे थोडेसे. आता आपण ते मिक्सर मधून बारीक करूयात. आणि फिरवताना मिक्सरचं बटन हे विरुद्ध दिशेला फिरवायचं. कंटिन्यू फिरवायचं, थोडं थोडं करून फिरवत राहायचं. जास्त बारीक नाही करायचं. इतकं बारीक करून घ्यायचं आपल्याला. खूपच बारीक नाही करून घ्यायचं. आपण एका परातीत काढून घेऊयात आणि पाकडून घ्यायचं. आता एका कुकरमध्ये 2 जार ओतलेत. आपण बारीक केलेला गहू घालूयात. हलवून घ्यायचं. झाकण लावून शिजवूयात. म्हणजे पूर्ण झाकण लावायचं नाही, वरच्यावर ठेवायचं, जेणेकरून त्याला दम बसेल. हे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. मी अर्धा किलो गहू, अर्धी वाटी तांदूळ घेतले. हे सगळं शिजवून घ्यायचं. 2 ग्लास कोमट पाणी घालूया. आणि कुकरचं झाकण लावून घेऊयात. 6 शिट्ट्या करून घेऊयात. झाकण निघले, आपण चेक करूयात. मस्त आलंय ना, कलर पण छान आलाय. तर आपण हे साईडला घ्यायचं कुकर. आणि 1 मोठी वाटी गूळ, बारीक कट केलेली खोबरे, काजू, बदाम, भाजलेली बडीशेप आणि विलायचीची पावडर बनवलेली ती घालूयात. आणि हे सर्व एकजीव करून घेऊयात. आपण भाजी कशी हटतो तसं ते हटून घ्यायचं, म्हणजे ते सर्व एकजीव होतात. आणि परत गॅसवर ठेवायचं, जेणेकरून गूळ आहे तो मेल्ट होईल आणि सर्व एकजीव होईल. छान आलाय ना कलर, मस्त. रेडी आहे आपली गव्हाची खीर. चला तर मग सर्व करून घेऊयात. गरमागरम गव्हाची खीर बघून खावंसं वाटते ना. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू. बाय बाय.